दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आपण आज एका अशा संन्याशाची कल्पना करूया बरं. जो दिसायला इतका देखणा आहे की त्याने अंगावरचं वस्त्र जरी उलटं घातलं तरी ती एक नवीन शैली बनते. म्हणजे आजच्या भाषेत एक फॅशन स्टेटमेंट. अगदी. आणि आता याच संन्याशाबद्दल असा विचार करा की तो एका प्राचीन मंदिराचा हक्क परत मिळवण्यासाठी चक्क एका तत्वज्ञानाच्या टॅग टीम रेसलिंग मॅचची रणनीती आखतो. अरे छा, हे खरोखरच रंजक आहे. हो ना. तर आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण अशाच एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत. ते म्हणजे महानुभाव पंथातील भास्कर भट बोरीकर, ज्यांना आपण आचार्य कवीश्वर व्यास म्हणूनही ओळखतो. बरोबर. आणि हे काही केवळ एका जागी बसून तपश्चर्या करणारे साधू नव्हते. अजिबात नाही. ते एक महान कवी, अफाट वक्ते, अत्यंत कुशाग्र बुद्धीचे पंडित आणि मुत्सद्दी आचार्य होते. होय. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचे स्रोत महानुभाव पंथातील त्यांच्या ऐतिहासिक नोंदीवर आधारित आहेत. यातून आपण एक फार मोठा प्रश्न उलगडणार आहोत. कोणता प्रश्न? म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे असामान्य ज्ञान, संवाद कौशल्य आणि कलात्मक दृष्टी असते, तेव्हा ती व्यक्ती एखाद्या विचारधारेला किंवा धार्मिक संस्थेला नवसंजीवनी कशी देऊ शकते? हां, खरोखरच महत्वाचा मुद्दा आहे. चला तर मग हे उलगडून पाहूया. भास्कर भट बोरीकर यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल काय सांगता येईल? त्यांच्या या प्रवासाची सुरुवात विदर्भातील मेहकर तालुक्यातील बोरी या गावातून होते. अच्छा, म्हणजे म्हणूनच त्यांना बोरीकर म्हणायचे तर? अगदी बरोबर. त्यांचं मूळ नाव भानुभट होतं आणि सुरुवातीला ते त्यांच्या पूर्वाश्रमीचे गुरु केशवाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली होते. बरं. मग ते महानुभाव पंथाकडे कसे वळले? तिथेच त्यांच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळाली. नागदेव उपाध्यांचे पुत्र बायदेव उपाध्ये होते ना, हो. त्यांनी भानुभटांना महानुभाव पंथाचे तत्कालीन प्रमुख नागदेवाचार्य यांच्याकडे आणलं. आणि नागदेवाचार्यांधुरशन होताच त्यांच्या वैचारिक प्रवासाची दिशा पूर्णपणे बदलली. त्यांनी तिथेच धर्मोपदेश घेतला, संन्यास स्वीकारला आणि मग गुरुकुलातच राहण्याचा निर्णय घेतला. बापरे, म्हणजे एका भेटीत एवढा मोठा निर्णय? हो. आणि इथेच त्यांना कवीश्व आणि भटो ही 2 नावं मिळाली. आणि ही नावं मिळण्यामागे त्यांची अभूतपूर्व काव्यप्रतिभा होती, ज्यावर आपण पुढे बोलणारच आहोत. पण नोंदी वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? ते म्हणजे त्यांचं विलोभनीय बाह्य रूप. म्हणजे नोंदींमध्ये असं स्पष्ट लिहिलंय की ते अतिशय सुंदर आणि रुबाबदार होते. खरंय. म्हणजे तसं पाहिलं तर आजच्या काळातील एखाद्या अत्यंत लोकप्रिय इन्फ्लुएन्सरसारखंच त्यांचं व्यक्तिमत्व असावं. हा, हे एक चांगलं रूपक आहे. हो ना. आजकाल आपण बघतो की सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्याची एक नैसर्गिक क्षमता असते. त्यांची स्टाईल लोकांना भुरळ घालते. बरोबर. आचार्य कवीश्वर व्यास हे त्या काळातील असेच एक व्यक्तिमत्व होते, ज्यांचं बाह्य रूप लोकांना सहज आकर्षित करत असे. आधुनिक इन्फ्लुएन्सरची ही उपमा रंजक असली तरी त्यात एक मोठा फरक आपल्याला ध्यानात घ्यावा लागेल. कोणता फरक? आजचे इन्फ्लुएन्सर्स बऱ्याचदा केवळ बाह्य सादरीकरणावर किंवा लुक्सवर अवलंबून असतात, पण कवीश्वर व्यासांच्या बाबतीत तसं नव्हतं. अच्छा. त्यांच्या या आकर्षक बाह्य रूपामागे एक प्रचंड शक्तिशाली अशी विद्वत्ता होती. इथली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे आकर्षित होणारे लोक केवळ सामान्य नागरिक नव्हते. मग कोण होते? ते दिग्गज अभ्यासक आणि पंडित होते. ते स्वतः संस्कृत भाषेचे आणि इतर अनेक साहित्यांचे गाढे अभ्यासक होते. क्या बात आहे. महानुभाव पंथात प्रविष्ट झाल्यानंतर इतर पंथांच्या विद्वानांशी शास्त्रार्थ करणं म्हणजेच वादविवाद करणं आणि त्यांना तर्काने पराभूत करणं हे त्यांच्या या बौद्धिक इन्फ्लुएन्सचं खरं गमक होतं. हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण केवळ पुस्तकी ज्ञान असणं वेगळं आणि ते ज्ञान वादविवादात शस्त्रासारखं वापरता येणं वेगळं. अगदी बरोबर. मी वाचलंय की त्यांनी निंबा या गावी असताना चक्क त्यांचे पूर्वाश्रमीचे गुरु केशवाचार्य यांनाच वादविवादात निरुत्तर केलं होतं. होय. स्वतःच्या गुरूंना आणि पैठण येथे आलेल्या एका मोठ्या विद्वानाचाही त्यांनी असाच पराभव केला होता. पण इथे मला एक प्रश्न पडतो. विचारा ना. समोरच्या विद्वानाला हरवण्यासाठी ते नेमकी कोणती पद्धत वापरायचे? म्हणजे ते फक्त जुने श्लोक पाठ करून बोलायचे की त्यामागे काही वेगळं तर्कशास्त्र होतं? त्यांची पद्धत अत्यंत विश्लेषणात्मक होती. ते केवळ पढीक पंडित नव्हते जे फक्त पाठांतर केलेलं ज्ञान ओकतात. बरं. जेव्हा ते केशवाचार्य किंवा पैठणच्या विद्वानांशी शास्त्रार्थ करत, तेव्हा ते समोरच्याच्या तत्वज्ञानातील मूळ गृहीतकेच तर्काच्या कसोटीवर तपासून पाहत. म्हणजे थेट मुळावरच घाव. अगदी. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान हे ईश्वरावरील अनन्यसाधारण शरणागतीवर आणि अहिंसेवर आधारित आहे. बरोबर.
जेव्हा समोरचा पंडित कर्मकांड किंवा इतर गुंतागुंतीच्या मार्गांचं समर्थन करत असे तेव्हा कवीश्वर व्यास अत्यंत शांतपणे त्यांच्याच ग्रंथांचे दाखले देऊन त्यातील तार्किक विसंगती दाखवून देत. बापरे, त्यांच्याच ग्रंथातून? हो, समोरच्याचा युक्तिवाद शांतपणे ऐकून घ्यायचा आणि त्याचं अचूक आणि तार्किक खंडन करायचं यात ते निष्णात होते. आणि या तर्काला त्यांच्या वक्तृत्वाची जी जोड होती ना, ती तर कमालच होती. नोंदी सांगतात की जेव्हा कवीश्वर व्यास बोलायला उभे राहायचे तेव्हा ते श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध करत असत. होय, त्यांच्या शब्दांत एक वेगळीच जादू होती. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे प्रवचन देताना ते उत्स्फूर्तपणे अगदी ऑन द स्पॉट श्लोक रचना करत असत. हे खरोखरच थक्क करणारे आहे. पण याच अनुषंगाने मला एक विरोधाभास जाणवतोय. कोणता विरोधाभास? आपण एका संन्याशाबद्दल बोलतोय ज्याने जगाचा त्याग केलाय, पण नोंदींमध्ये असं म्हटलंय की त्यांची कविता शृंगार रसयुक्त होती. हो, असं वर्णन आहे. मग एखाद्या संन्याशाच्या साहित्यात शृंगार रस कसा काय असू शकतो? म्हणजे हे थोडे विचित्र नाही वाटत? हा विरोधाभास न फक्त वरवरचा आहे. शृंगार रसाचा अर्थ केवळ लौकिक किंवा शारीरिक आकर्षणापुरता मर्यादित नसतो. अच्छा, मग आध्यात्मिक अर्थाने कसा घ्यायचा? आध्यात्मिक परिप्रेक्ष्यात जेव्हा एखादा भक्त आपल्या आराध्य दैवताचं, परमेश्वराचं वर्णन करतो तेव्हा त्यातील भक्ती आणि ते ईश्वरी सौंदर्य व्यक्त करण्यासाठी शृंगार रसाचा अत्यंत तरल वापर केला जातो. म्हणजे ईश्वराचं रूप भक्ताच्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभं करण्यासाठी. अगदी बरोबर. त्यांच्या याच अप्रतिम शृंगाररसयुक्त कवितेमुळेच खुद्द नागदेवाचार्य त्यांना प्रेमाने आणि आदराने शृंगार्य कवी असं म्हणत असत. अरे वा, शृंगार्य कवी. हो, नागदेवाचार्यांच्या सर्व शिष्यांमध्ये अशी कलात्मकता दुसरा कोणाकडेही नव्हती. ज्ञानासोबतच वैराग्य आणि कलेचा असा दुर्मिळ संगम तिथे पाहायला मिळतो. हा खरोखरच एक अद्भुत संगम आहे. उत्स्फूर्तपणे कविता रचण्याची आणि तर्काच्या आधारे युक्तिवाद करण्याची त्यांची ही क्षमता केवळ कौतुकाचा विषय नव्हता. नाही, अजिबात नाही. हीच क्षमता एका मोठ्या संकटाच्या वेळी पंथासाठी एक शक्तिशाली हत्यार बनणार होती. आणि इथेच माहूरच्या ऐतिहासिक शास्त्रार्थाचा संदर्भ येतो. हो, तो प्रसंग तर खूपच थरारक आहे. वैयक्तिक पातळीवरील विजयाकडून आता आपण एका संस्थात्मक आणि ऐतिहासिक संघर्षाकडे वळूया. मला सांगा, माहूर हे स्थान महानुभाव पंथासाठी इतकं कळीचं का होतं? माहूर, जे आजच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात आहे, ते साक्षात श्री दत्तात्रय प्रभूंचे निद्रास्थान मानलं जातं. अच्छा. याला देवदेवेश्वरी असंही म्हटलं जातं. बर. श्री चक्रधर स्वामींनी स्वतः असं सांगितलं होतं की कृतयुगाच्या अंतिम काळापासून श्री दत्तात्रय प्रभू तिथे निद्रा करतात. म्हणजे खूप प्राचीन संदर्भ आहे याला. हो ना. या प्राचीन स्थानाचे पुरावे थेट पुराणांमध्ये मिळतात. पुराणांमध्ये? कुठे बरं? गरुड पुराणाच्या 81व्या अध्यायात आणि नृसिंह पुराणाच्या 66व्या अध्यायात देव देवेश मव्ययम असा या स्थानाचा स्पष्ट संदर्भ येतो. बापरे, म्हणजे लिखित पुरावे होते. हो. श्री दत्तात्रेय हे महानुभाव पंथाचे मूळ पुरुष आणि उपस्य दैवत आहेत. त्यामुळे हे स्थान पंथासाठी अत्यंत पवित्र आहे. पण अडचण अशी होती ना की हे स्थान महानुभाव पंथाचं उपास्य दैवत असलं तरी आचार्यांच्या काळापर्यंत या प्राचीन स्थानाचा कारभार आणि तिथे पूजा करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मण वर्गाच्या हातात होता. अगदी बरोबर. त्यामुळे महानुभावांना तिथे जाऊन वंदन करण्याचं स्वातंत्र्यच नव्हतं. म्हणजे विचार करा, आपलाच देव पण आपल्याला तिथे जाण्याचा हक्क नाही. हीच स्थिती कवीश्वर व्यासांना अस्वस्थ करत होती. हा हक्क मिळवण्यासाठी त्यांनी थेट माहूर गाठलं आणि तिथल्या पंडितांसोबत शास्त्रांवरील वादविवाद म्हणजेच तो शास्त्रार्थ सुरू केला. पण सुरुवातीला मात्र परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती, बरोबर? हो, सुरुवातीला एक प्रकारची मानसिक लढाईच सुरू झाली होती तिथे. ते कसं काय? स्थानिक लोक मोठ्या अहंकाराने अशी आशा पसरू लागले की महानुभावांना त्यांच्या पंडितांच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत आणि त्यांचा पराभव निश्चित आहे. अरेच्या. ही अफवा वाऱ्यासारखी संपूर्ण प्रांतात पसरली आणि नेमक्याच याच वेळी महानुभाव पंथाचे 2 अत्यंत विद्वान पंडित आनेराज व्यास आणि राघव भट हे त्या भागात फिरत होते. बरं, मग त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचली असेल? हो. ही अफवा ऐकून आनेराज पंडितांना काळजी वाटली. त्यांनी राघव भटांना माहूरला जाऊन सत्य परिस्थिती पाहण्यास सांगितलं. राघव भट माहूरला पोहोचले आणि त्यांनी कवीश्वर व्यासांची भेट घेतली. आणि जेव्हा राघव भटांनी कवीश्वरांना या अफवेबद्दल सांगितलं तेव्हा कवीश्वर अजिबात विचलित झाले नाहीत? मुळीच नाही. ते शांतपणे म्हणाले की तुम्ही आधी आमचा शास्त्रार्थ ऐका, मग सत्य पटेल. क्या बात आहे. काय आत्मविश्वास आहे.
हो, राघव भट्टांनी तो शास्त्रार्थ ऐकला आणि त्यांच्या लक्षात आलं की कवीश्वर व्यास अतिशय अचूक उत्तरे देत आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे. पण इथेच ना कवीश्वर व्यासांच्या रणनीतीची खरी कमाल पाहायला मिळते. होय. त्यांनी राघव भट्टांच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले. त्यांना समजलं की राघव भट्टांनाही आता या बौद्धिक युद्धात उतरण्याची इच्छा आहे. आणि मग त्यांनी एक खेळी खेळली. कोणती खेळी? ही खेळी अगदी एखाद्या टॅग टीम रेसलिंग मॅच सारखी होती. हा, टॅग टीम मॅच. हो ना. टॅग टीम मॅचमध्ये साधारण काय होतं? एक खेळाडू रिंगमध्ये लढत असतो, तो समोरच्याला पूर्णपणे थकवतो आणि मग ऐन मोक्याच्या क्षणी तो आपल्या साथीदाराला टॅग करून रिंगमध्ये उतरवतो. अगदी. तो नवा साथीदार पूर्ण ताकदीने समोरच्याला आसमान दाखवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावातील महाजन शास्त्रार्थासाठी आले तेव्हा कवीश्वरांनी नेमकं हेच केलं. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. त्यांनी महाजनांना सांगितलं की आज आपली प्रकृती थोडी ठीक नाही, त्यामुळे आज त्यांच्याऐवजी त्यांचे गुरुबंधू राघव भट शास्त्रार्थ करतील. पण महाजनांनी सहज कसं मान्य केलं? त्यांनी एक अट ठेवली. जर राघव भट हरले तर तो कवीश्वरांचा पराभव मानला जाईल. बापरे, हा तर खूप मोठा जुगार होता. हो, पण तो पूर्णपणे तर्कावर आणि आत्मविश्वासावर आधारित होता. राघव भट जेव्हा शास्त्रार्थासाठी बसले तेव्हा त्यांनी नुसती उत्तरेच दिली नाहीत. मग काय केलं? त्यांनी स्थानिक पंडितांना असा एक उलट प्रश्न विचारला आणि अशा एका तार्किक कात्रीत पकडलं ज्याचं उत्तर त्या पंडितांना देताच आलं नाही. हाच तो सर्वात उत्कंठावर्धक क्षण आहे. राघव भटांनी नेमकी कोणती नस पकडली? त्यांनी पंडितांना असं काय विचारलं की ते एकदम निरुत्तर झाले? राघव भटांनी त्यांच्याच शास्त्रांचा आधार घेतला. म्हणजे कसं? ज्या पुराणांचा म्हणजे गरुड आणि नृसिंह पुराणांचा हवाला देऊन स्थानिक पंडित स्वतःचं वर्चस्व सिद्ध करत होते, त्याच पुराणांमधील तत्त्वज्ञानाचा आधार राघव भटांनी घेतला. ओके. त्यांनी विचारलं, जर देवदेवेश्वरी हे स्थान साक्षात परमेश्वराचं आहे, एका सार्वभौम ईश्वराचं आहे, तर त्याच्या वंदनाचा हक्क एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित कसा असू शकतो? अरे वा, एकदम अचूक मुद्दा. हो, ईश्वराची सार्वभौम सत्ता आणि मानवाने लादलेले वर्गीय निर्बंध यातील ही तार्किक विसंगती राघव भट्टांनी इतक्या अचूकपणे मांडली की स्वतःला शास्त्रांचे गाढे अभ्यासक मानणाऱ्या पंडितांना त्यांच्याच ग्रंथांच्या आधारे उत्तर देता आलं नाही. त्यांचा युक्तिवाद कोसळला. हां, खरोखरच केवळ ज्ञानाचा नाही तर प्रेझन्स ऑफ माइंडचा विजय होता. अगदी बरोबर. या विजयाचा परिणाम असा झाला की महाजनांनी कवीश्वर व्यासांना जयतपत्र म्हणजे विजयाचं अधिकृत पत्र लिहून दिलं आणि केवळ बुद्धिमत्तेच्या बळावर देवदेवेश्वरीचं ते पवित्र स्थान महानुभावांच्या अधिकारात आलं. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला ना, तर हा केवळ एका वादाचा विजय नव्हता. मग हा एका विचारधारेच्या अस्तित्वाचा विजय होता. या एका विजयामुळे पंथाला एक भौगोलिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान मिळालं. माहूरच्या या विजयानंतर पंथामध्ये कवीश्वर व्यासांचं महत्त्व शिखरावर पोचलं. बाईदेवबासांच्या पश्चात ते महानुभाव पंथाचे आचार्य बनले. हो, काही अभ्यासक त्यांना द्वितीय तर काही तृतीय आचार्य मानतात. पण त्यांचं सर्वात मोठं योगदान केवळ प्रशासकीय नेतृत्वात नव्हतं. हो, साहित्यातही त्यांचं मोठं काम आहे. अगदी. त्यांनी मराठी साहित्याला शिशुपालवध आणि उद्धवगीता यांसारखी महान महाकाव्य दिली. बरं, हे ग्रंथ इतके महत्त्वाचे का आहेत? कारण तोपर्यंत संस्कृतमधील गुंतागुंतीचे अलंकार आणि प्रगल्भ तत्वज्ञान मराठीत तितक्याच ताकदीने उतरवणं कठीण मानलं जात होतं. अच्छा. पण कवीश्वर व्यासांनी हे शक्य करून दाखवलं. त्यांनी श्री चक्रधर स्वामींच्या मूळ विचारांना एका अत्यंत सुसंगत, तात्विक आणि तरीही काव्यात्मक चौकटीत बसवण्याचं महान कार्य केलं. इतकी प्रचंड विद्वत्ता, आचार्यपदासारखी मोठी सत्ता आणि साहित्यातील हे उत्तुंग यश, हे सर्व ऐकताना मला वाटतं की त्यांचं पुढील आयुष्य अत्यंत सुखाचं आणि स्थिर गेलं असेल. तसं नाहीये. इथेच त्यांच्या चरित्रातील एक अत्यंत वेदनादायी अध्याय सुरू होतो. असं काय झालं? त्यांनी आचार्य असूनही एका जागी राहणं पसंत केलं नाही. त्यांनी अटळ क्रम म्हणजे सतत एकाकी फिरतीवर राहण्याचा मार्ग पत्करला आणि या प्रवासात त्यांच्या वाट्याला प्रचंड मोठं वैयक्तिक दुःख आलं.
बापरे. त्यांच्या आयुष्याचा हा शेवटचा टप्पा खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. सततच्या प्रवासात आणि कठीण परिस्थितीत त्यांना आपल्या अत्यंत जवळच्या सहकार्यांना आणि शिष्यांना गमवावं लागलं. अरे रे. दुष्काळाच्या एका अत्यंत कठीण काळात पुरंदराकडून चंदनवनाकडे जात असताना त्यांचे सहकारी दंते गोपाळबास यांचं निधन झालं. हे खूपच दुःखद आहे. हो, आणि गोपाळबासांनी मृत्यूआधी एका दगडावर "येथे छिन्नस्थळी आसे" असं लिहून ठेवलं होतं. छिन्नस्थळी म्हणजे नक्की काय? छिन्नस्थळी म्हणजे त्यांच्या अंतिम खुणा किंवा जेव्हा कवीश्वर व्यास तिथे पोचले आणि त्यांनी ती दगडाखालील छिन्नस्थळी पाहिली, तेव्हा ते तीव्र दुःखाने कोलमडून गेले. साहजिकच आहे. ती छिन्नस्थळी सोबत घेऊन ते अत्यंत जड अंतःकरणाने पुढे निघाले. आणि असाच प्रसंग पुढे सत्रसिंगे येथेही घडला ना? होय. तिथे मृत्यू पावलेल्या नाथ नागायसा यांचा शोध घेत असताना त्यांना पुन्हा एकदा नागायसांनी दगडाखाली ठेवलेली छिन्नस्थळी मिळाली. बापरे. आपल्याच माणसांच्या मृत्यूच्या या अंतिम खुणा अशा निर्जन ठिकाणी शोधणे हे किती भीषण असेल ह्याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. खरंय. तर या सगळ्याचा अर्थ काय? ज्या माणसाने स्वतःच्या बुद्धिमत्तेने एवढे मोठे शास्त्रार्थ जिंकले, पंथाला दिशा दिली, जो ज्ञान आणि वैराग्याचा महामेरू होता, त्याच्याही आयुष्यात दुःखाची अशी मालिका होती. हो. मग मला एक प्रश्न पडतो की हे अफाट ज्ञान माणसाला दुःख पचवण्याची ताकद देतं का? की ज्ञानी माणसालाही सामान्य माणसाप्रमाणेच दुःखाच्या आगीतून जावंच लागतं? हा अत्यंत सखोल आणि मानवी पातळीवरचा प्रश्न आहे. ज्ञान माणसाच्या वाटेला येणारं दुःख टाळू शकत नाही. बरोबर. वियोगाची वेदना एका आचार्यालाही तितकीच होते जितकी ती एका सामान्य माणसाला होते. पण इथे ज्ञानाचा उपयोग एक ढाल म्हणून नाही तर एक आधार म्हणून होतो. म्हणजे कसं? नष्ट होत नाही, पण त्या दुःखाच्या पलीकडे जाऊन आपलं कार्य, आपला तो अटणक्रम न थांबवता पुढे चालत राहण्याची ताकद नक्कीच मिळते. हे खूपच सुंदर सांगितलं तुम्ही. याच चढउतारांना आणि वैयक्तिक दुःखांना सामोरे जात त्यांनी आपले शेवटचे दिवस कडाष्ठी येथे व्यतीत केले. आणि शके 1245 मध्ये या अष्टपैलू विद्वानाने आपला देह ठेवला. आजच्या या सखोल चर्चेचा समारोप करताना आचार्य कवीश्वर व्यास यांच्या चरित्रातून आपण काय घेऊ शकतो? खूप काही घेण्यासारखं आहे. त्यांनी एका संपूर्ण विचारधारेला जिवंत ठेवण्यासाठी शस्त्रांचा वापर केला नाही. त्यांनी रणांगणावर रक्त सांडलं नाही. त्यांनी आपले आणि आपल्या पंथाचे अधिकार मिळवले ते केवळ आणि केवळ तर्क, बुद्धिमत्ता आणि शास्त्रांच्या बळावर. अगदी खरंय. जाता जाता एका विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण थांबूया. कोणता मुद्दा? इतिहासात हक्कांसाठीचे असे प्रचंड मोठे लढे केवळ शास्त्रांच्या आणि संयत बुद्धिमत्तेच्या बळावर जिंकले गेले आहेत. हो. आजच्या काळात आपण पाहतो की सोशल मीडियावर दररोज निरर्थक वाद होत असतात. हो, नुसता आरडाओरडा असतो तिथे. तिथे फक्त शब्दांच्या तलवारी उपसल्या जातात आणि तर्काचा कुठे पत्ताच नसतो. जर आज आपण या निरर्थक कोलाहलाऐवजी आचार्य कवीश्वर व्यासांसारखे ज्ञानावर आधारित तर्कशुद्ध आणि संयमी चर्चा पद्धत पुन्हा अंगीकारली तर आपलं हे जग किती वेगळं असेल. खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हो हा. ना? याच विचारासोबत आचार्य कवीश्वर व्यास यांच्या या ज्ञानमय आणि प्रेरणादायी प्रवासाला आमचा विनम्र दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.